पुण्यात फिरायला जागा शोधताना आपण अनेक प्रसिद्ध ठिकाणी जातो, पण पुण्याच्या अगदी मध्यभागी स्वारगेटपासून काही मिनिटांच्या अंतरावर अशी एक ऐतिहासिक जागा आहे ज्याबद्दल आजही अनेक पुणेकरांना माहिती नाही. पुण्याला भारताचं ऑक्सफर्ड म्हटलं जातं आणि त्या शिक्षण नगरीत स्त्री शिक्षणाची क्रांती घडवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा हा ऐतिहासिक वाडा आजही शांतपणे उभा आहे. आज आपण आलो आहोत पुण्यातील एका अतिशय महत्त्वाच्या पण अजूनही अनेकांसाठी हिडन असलेल्या ठिकाणी, फुलेवाडा. पुण्याच्या गजबजलेल्या रस्त्यांमध्ये स्वारगेटपासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या गंजपेठ परिसरात हा ऐतिहासिक वाडा उभा आहे. आजूबाजूला रोजची धावपळ, वाहतूक, दुकाने आणि शहराची सतत चालणारी गडबड. पण या सगळ्या गोंगाटाच्या मधोमध एक अशी जागा शांतपणे उभी आहे जिथून भारताच्या सामाजिक इतिहासात एक मोठी क्रांती सुरू झाली. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर त्यांनी त्या काळातील समाजव्यवस्थेलाच धाडसानं आव्हान दिलं. त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेणं तर दूरच, पण घराबाहेर पडणं सुद्धा अनेकदा अशक्य मानलं जायचं. जातीभेद, अंधश्रद्धा आणि अन्याय या सगळ्या गोष्टी समाजात खोलवर रुजलेल्या होत्या. पण अशा काळात या दाम्पत्यानं शिक्षणाचा दीप पेटवण्याचा निर्धार केला. 1848 साली पुण्यातील भिडेवाडा येथे भारतातील मुलींसाठीची पहिली शाळा सुरू करण्यात आली आणि त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुले. त्या काळात समाजाकडून प्रचंड विरोध झाला. सावित्रीबाई शाळेत जात असताना लोकांनी त्यांच्यावर चिखल आणि दगड फेकले. त्यांना अपमान सहन करावा लागला, पण तरीही त्यांनी शिक्षणाची ही चळवळ थांबू दिली नाही. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा निर्धार कायम ठेवला. हा फुलेवाडा म्हणजे फक्त त्यांचं निवासस्थान नव्हतं, तर अनेक सामाजिक चळवळींचं केंद्र होतं. याच ठिकाणाहून त्यांनी शिक्षणाचा प्रसार, स्त्री अधिकार आणि समाजातील समानतेचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू ठेवलं. आज आपण या वाड्यात प्रवेश करतो तेव्हा जुन्या पुणेरी वाड्याची पारंपरिक वास्तुशैली स्पष्टपणे दिसून येते. लाकडी खांब, मधोमध असलेलं अंगण आणि त्या काळातील साधी पण मजबूत रचना. या वाड्यातील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथली ऐतिहासिक विहीर. त्या काळात दलित आणि वंचित समाजाला सार्वजनिक विहिरीतून पाणी घेण्यास मनाई होती. अशावेळी महात्मा फुले यांनी आपल्या घरातील ही विहीर सर्वांसाठी खुली केली. त्या काळात हा निर्णय म्हणजे समाजव्यवस्थेला दिलेलं अत्यंत धाडसी आव्हान होतं आणि आजही ही विहीर त्या सामाजिक क्रांतीची शांत साक्ष देत उभी आहे. पुण्यात शनिवारवाडा, पर्वती, सारसबाग अशी अनेक प्रसिद्ध ठिकाणं आपण पाहतो, पण भारताच्या सामाजिक परिवर्तनाचा इतिहास जिथून सुरू झाला त्या फुले वाड्याबद्दल अजूनही अनेकांना माहिती नाही. पुण्यात असाल तर या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या, कारण इथे येऊन आपल्याला केवळ इतिहास दिसत नाही, तर त्या इतिहासाने दिलेली प्रेरणाही अनुभवायला मिळते. अशा इतिहासानं भरलेल्या आणि अनेकांना अजूनही माहीत नसलेल्या ठिकाणांचा शोध आम्ही तुम्हाला दाखवत राहणार आहोत. त्यामुळे आर पुणे सिटी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ पुण्यातील कोणत्या ठिकाणावर असावा हे कमेंटमध्ये नक्की सांगा.